बीड परळीच्या गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका आहे। शरद पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या संदर्भामध्ये पत्र लिहून त्यांनी मागणी केलेली आहे। लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या सुरक्षेचा सरकारने आढावा घ्यावा अशा पद्धतीची यामध्ये मागणी करण्यात आली आहे। राज्य सरकारने लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण द्यावं। संतोष देशमुखांचे मारेकरी मोकाट असल्याची लोकभावना आहे असं म्हटलेलं आहे शरद पवार यांनी। संतोष देशमुख हत्येतल्या आरोपींना मोठी पार्श्वभूमी आहे असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। अशा संदर्भातलं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देतात निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी। निलेश, नक्की या पत्रामधला मजकूर काय आहे, कोणत्या पद्धतीच्या मागण्या केलेल्या आहेत शरद पवार यांनी? पूर्वी या संपूर्ण प्रकरणी बीड जिल्हा प्रकरणामध्ये प्रामुख्यानं अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत ते बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत। याच्यामध्ये बजरंग सोनवणे असतील, यासोबत जितेंद्र आव्हाड असतील, यासोबत सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, भाजपचे आमदार असणारे सर्वच महत्त्वाचे नेते जे आहेत ते या प्रकरणामध्ये भूमिका मांडतात आणि त्यामुळे त्यांच्या जीविताला हानी होऊ शकते, धोका निर्माण होऊ शकतो। कारण बीडमध्ये यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रकरणी आता पोलिसांनी या सर्व महत्त्वाच्या आमदारांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं केलेली आहे। प्रकाश सोळंके देखील सातत्यानं बाजू मांडत होते, भाजपचे अभिमन्यू पवार देखील बाजू मांडत होते आणि त्यामुळे शरद पवारांना आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि त्या प्रकरणामध्ये या सर्वांना संरक्षण द्या। कारण सातत्याने ही सर्व मंडळी जी आहेत ते बाजू मांडतायत। मध्ये बीडमध्ये जो मोठा मोर्चा झाला होता त्यामध्ये देखील जी भाषणं झाली होती त्यामुळे कुठेतरी बीडमधली जे गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं आहेत हे कुठेतरी या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात आणि त्यामुळेच तत्काळ यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी शरद पवारांनी केली आहे। पूर्वी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।